Hello students. Now in this video we will study methods of vermiculture. In last video we already studied the different species of the earthworms and we used those species for the process of formation of vermicomposting. Okay, so first here we study the definition of vermicomposting. Here the first definition is vermicomposting is a simple biotechnological process of composting in which the certain species of the earthworms they are used to enhance the process of waste conversion and they produces the product that is the vermicompost. मग बघा इथे काय केलंय आपण वेगवेगळ्या अर्थवर्मच्या स्पेसीज वापरल्या आणि जे वेस्ट मटेरियल होतं त्याचं कन्व्हर्जन केलं आहे बेस्ट किंवा बेटर प्रॉडक्टमध्ये म्हणजेच ह्या वर्मी कंपोस्टमध्ये. मग वर्मी कंपोस्टिंग ही काय आहे एक बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस आहे. In second definition, see vermicomposting is a method of preparing enriched compost with the use of earthworms. It is one of the easiest method to recycle the agricultural waste and to produce the quality compost. बघा सेकंड डेफिनेशन पण सेम आहे. काय आहे आपण काय केलंय ही कसली एक मेथड आहे कंपोस्ट बनवण्याची मेथड आहे. अर्थवर्मच्या साह्याने आपण ह्याच्यामध्ये कंपोस्ट म्हणजेच खत बनवतो. मग इथे काय होतं तर रिसायकल होतं ॲग्रिकल्चरल वेस्ट मटेरियलचं. ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण शेती आहे तुमच्याकडे शेतीचं बॅकग्राऊंड आहे. मग जे काही वेस्ट मटेरियल ॲग्रिकल्चरल वेस्ट शेतात तयार होणारं जे काही वेस्ट मटेरियल असतं तर ते सगळं वेस्ट मटेरियल आपण कन्व्हर्ट करू शकतो आणि ते कन्व्हर्ट कशात होणार आहे तर ते युजफुल अशा प्रॉडक्टमध्येच म्हणजेच त्या कंपोस्टमध्ये कन्व्हर्ट होणार. आणि हे कन्व्हर्जनचं ॲग्रिकल्चरल वेस्टपासून कंपोस्ट बनवण्यासाठीचं काम कोण करणार आहेत तर हे अर्थवर्म करणार आहेत. मग असे हे डेफिनेशन्स आहेत. सो दीज आर द डेफिनेशन्स ऑफ वर्मी कंपोस्टिंग. ओके, सो हियर in the definition of vermicomposting we are discussing that there is a formation of vermicompost takes place. So what is vermicompost? बघा आपण डेफिनेशन जेव्हा बघितली तर ऑर्गॅनिक जे वेस्ट होतं त्याचं कन्व्हर्जन झालं होतं वर्मी कंपोस्टमध्ये. मग हे वर्मी कंपोस्ट काय आहे तर बघा हे वर्मी कंपोस्ट इज अ स्टेबल फाईन ग्रॅन्युलर ऑर्गॅनिक मॅन्युअर विच एनरिचेस द सॉइल क्वालिटी by improving its physico-chemical properties. बघा आता काय होतं आहे हे जे अर्थवर्म्स असतात सो these are the earthworms, many earthworms are there. So earthworms which consume the biomass and they excrete it in the digested form and that excretion that is known as a casts and in other word we also call it as a black gold. बघा अर्थवर्म काय करतात हे जे पण काही ऑर्गॅनिक मटेरियल असतं ते खाण्याचं काम करतात. बायोमास खातात आणि खाल्ल्यानंतर एक्सक्रिटा तयार करतात. त्यांच्या एक्सक्रिटाला आपण म्हणतो कास्ट किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतो कारण ते ब्लॅक कलरचं असतं आणि ते सॉइलची फर्टिलिटी वाढवतं म्हणून आपण त्याला ब्लॅक गोल्ड म्हटलंय. सो द कास्ट विच इज रिच इन द न्यूट्रियंट ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्सेस अँड इट इज beneficial for the soil microflora and since we called it as the cast as the black gold. मग हे सगळे अर्थवर्म काय करतात हे बघा इथे अर्थवर्म दाखवले and earthworm they consume the biomass and they convert it into here the black gold. सेंटरला इथे अर्थवर्म दिसत आहेत आणि हे अर्थवर्म त्या वर्मी कंपोस्ट तयार करतात. म्हणजेच काय बघा इथे फाईन ग्रॅन्युल्स दिसत आहेत ऑर्गॅनिक मॅन्युअरचे. ओके, मग आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे. सो सी हिअर फर्स्ट वी स्टडी द बायोलॉजिकल ॲडव्हान्टेजेस. सी इन मेनी सॉइल द अर्थवर्म्स विच प्ले मेजर रोल इन कन्व्हर्टिंग द लार्ज ऑर्गॅनिक मॅटर इंटू रिच ह्युमस and when the formation of humus or when the formation of compost takes place it is helpful for improving the soil fertility. बघा किती छान ॲडव्हान्टेज आहे की ते अर्थवर्म काय करता आहेत ऑर्गॅनिक मटेरियलचं कन्व्हर्जन करत आहेत ह्युमसमध्ये. रिच ह्युमस म्हणजेच कंपोस्ट आणि त्याच्यामुळे काय वाढतं येतं सॉइल
फर्टिलिटी वाढते. मग जे काही अर्थवर्म बरोईंग त्यांची ऍक्टिव्हिटी असते त्याचा काही यूज आहे का? आहे. सो हिअर द बरोईंग ऍक्टिव्हिटी ऑफ अर्थवर्म इज ऑल्सो युजफुल. How it is get useful? See, the earthworms is of great value in keeping the soil structure open, creating multitude of channels that allow the process of both aeration as well as drainage to occur. मग बघा इथे काय सांगितलं त्यांनी की बरोईंग ऍक्टिव्हिटी. सी द अर्थवर्म्स दे फॉर्म्स द बरो, इट इज देअर नॅचरल हॅबिट. अर्थवर्म बरो तयार करतो म्हणजेच जमिनीमध्ये होल तयार करतो आणि राहतो, हे त्याचं नॅचरल टेंडन्सी आहे, बरोबर. पण ह्या नॅचरल हॅबिटमुळे, त्याच्या सवयीमुळे आपल्याला काहीतरी फायदा होतो. तर काय फायदा होतो तर बघा, सॉईल जी काही असते तर त्या सॉईलमध्ये त्यांनी तयार केलेले चॅनल असतात, त्या चॅनलमुळे एरिएशन होतं आणि पाणीसुद्धा इझिली ड्रेन होतं. सो हिअर द एरिएशन अँड ड्रेनेज ऑफ द वॉटर ऑकर्स व्हेरी इझिली ॲज द सॉईल स्ट्रक्चर गेट ओपन. मग सॉईल पार्टिकल जे असतात ते एकमेकांपासून जास्त लांब जातात, त्यांच्यामध्ये स्पेस तयार होते आणि एक चॅनल तयार होतो आणि तो चॅनल एरिएशनसाठी आणि वॉटर ड्रेनेजसाठी इम्पॉर्टंट असतो. बघा अर्थवर्म कास्टिंग. अर्थवर्म कास्टिंगचा काय यूज आहे? ऑब्व्हियसली अर्थवर्म कास्टिंग इज नथिंग बट द ब्लॅक गोल्ड. जस्ट इन लास्ट स्लाइड वी स्टडीड इट. ओके, मग आत्ता जस्ट आपण जे स्टडी केलं अर्थवर्म कास्टिंग. आता बघा त्याचा यूज बघू आता आपण. इन होम गार्डन द प्रेझेन्स ऑफ अर्थवर्म कास्टिंग प्रोव्हाइड्स 5 to 11 times more nitrogen, phosphorus as well as potassium as the surrounding soil. बघा जर तुम्ही कंपॅरिझन केलं, तुमच्या गार्डनमध्ये जर अर्थवर्म असतील आणि जर अजून थोडं लांब गेले काही अंतरावर जिथे अर्थवर्म नाही आहेत, अशा 2 ठिकाणच्या सॉईल जर तुम्ही कम्पेअर केल्या तर तुमच्या गार्डनमध्ये जिथे अर्थवर्म आहे तिथे काय फायदे असणार आहेत बघा. त्या मातीमध्ये जिथे अर्थवर्म्स आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 5 ते 10 पट जास्त असणार आहे. बघा 5 ते 10 पट ज्या वेळेला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असणार आहे आपण, तर त्यावेळेला आपण असं म्हणू बाकीच्या सॉईलपेक्षा आपल्या गार्डनची जी सॉईल असणार आहे ही जास्त फर्टाईल आहे. आपण शेती करत असताना NPK, बरोबर, तुम्हाला सगळ्यांना फुल फॉर्म माहिती आहे, NPK नावाचं खत वापरतो. NPK त्याच्यात NPK म्हणजे काय आहे? नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे, बरोबर. मग हेच जर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आर्टिफिशियली आपण जर प्रोव्हाइड करणार असू तर त्याच्यापेक्षा ऑब्व्हियसली अर्थवर्मने नॅचरली तयार केलेले जर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असेल तर ऑब्व्हियसली ते जास्त युजफुल असणार आहे. आणि कोणत्याही प्रकारचा खर्च न करता जर अर्थवर्म तुमच्याकडे प्रेझेंट असतील, जर तुम्ही वर्मी कल्चरिंग केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय मिळणार आहे? हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम त्यांचं कंटेंट वाढणार आहे. ओके, सो द अर्थवर्म कास्टिंग इज ऑल्सो हेल्पफुल. ओके, देन सिक्रिशन्स इन इंटेस्टिनल ट्रॅक्ट ऑफ द अर्थवर्म. बघा आता जे पण काही अर्थवर्म सॉईल खातो, ॲक्च्युली तो सॉईल खातो, आपण असं म्हणतो माती खातो, पण ॲक्च्युली माती खातो म्हणजे त्याच्यात जे ऑर्गॅनिक कंटेंट असतात त्याचा तो ॲज अ फूड म्हणून वापर करतो आणि बाकीचं सगळं मटेरियल तो एक्सक्रीट करून टाकतो. ओके, मग जे काही माती त्याच्या इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जाते, जो सॉईल त्या इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जाते, तर तिथले जे सिक्रिशन्स असतात ते त्याच्याशी कंबाईन करतात. म्हणजे बघा, this help in making the nutrients more concentrated as well as readily available for plants uptake including micronutrient. बघा ज्या वेळेला त्या सॉईलमध्ये जी सॉईल असते ती या इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जाईल अर्थवर्मच्या, तेव्हा काय होतं, जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स कॉन्सन्ट्रेटेड बनत जातात, त्या सॉईलमध्ये असणारे न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेटेड बनत जातात आणि ते कॉन्सन्ट्रेटेड झाले की ऑब्व्हियसली प्लांट्सला ते इझिली अवेलेबल होतात ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट्स. ओके, व्हॉट वी हॅव टू यूज फॉर मेकिंग द कंपोस्ट. आपण काय वापरू शकतो वर्मी कंपोस्टिंग मटेरियल म्हणून, तर मग आपण त्याचा आपण स्टडी करू या स्लाइडमध्ये. सो हिअर वी आर गोइंग टू स्टडी द वर्मी कंपोस्टिंग मटेरियल. सो हिअर सी द decomposable organic waste. So which organic waste? For example, animal excreta,
kitchen waste, farm residues and forest litter. They are used as a composting material. हे सगळं मटेरियल बघा जे आपल्या आजूबाजूला आहे, ॲनिमल एक्सक्रीटा, तुमच्याकडे जर गाई म्हशी बकऱ्या शेळ्या मेंढ्या असं काही ॲनिमल असतील तर त्यांचं जे एक्सक्रीटा असेल आपण त्याचा ऑर्गॅनिक वेस्ट म्हणून यूज करू शकतो. किचन वेस्ट, रोज जो आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये आपण जे पालेभाज्या फळांचे साल वगैरे काढतो ते, किंवा उरलेलं अन्न. पण उरलेलं अन्न म्हणजे काय, तर विदाऊट ऑइल किंवा विदाऊट फॅट असं जे काही मटेरियल असेल ते वॉश करून प्रॉपरली आपण ते किचन वेस्ट यूज करू शकतो. फार्म रेसिड्यू, सगळ्यांना माहिती आहे तुमच्या आजूबाजूला शेतामध्ये तुम्ही जे कंटेंट वापरता ते जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं, फॉर एक्झाम्पल गहू काढला, ज्वारी काढली, मका काढला, तर जे काही युजफुल आहे फूड ग्रेन आपण ज्याला धान्य म्हणतो ते काढल्यानंतर झाडाचा जो पार्ट उरतो तो फार्म रेसिड्यू असतो. ओके, तो रेसिड्यू आहे, त्याचं मटेरियल आपण एकतर ते जे यूज करतो ते कडबा म्हणून म्हणजे जनावरांना फूड म्हणून करतो, किंवा काही ठिकाणी ते फेकून देतात. मग ते फेकण्याऐवजी आपण त्याचा ॲज अ व्हर्मी कंपोस्टिंग मटेरियल यूज करू शकतो. मग फार्म रेसिड्यू म्हणजे कळलं. ओके, त्याच्यानंतर फॉरेस्ट लिटर. बघा जंगलामध्ये आपण काय, जंगलामध्ये समजा व्हर्मी कंपोस्ट तयार करायचं आहे तर आपोआप तयार होत असतं जंगलामध्ये व्हर्मी कंपोस्ट. का, कारण ऑलरेडी तिथे वर्म्स प्रेझेंट असणार आहे आणि तिथे जे पण काही झाडांची पानं वगैरे गळतील तर त्यांचाच म्हणजेच फॉरेस्ट लिटर जे काही पानं गळालेले आहेत त्याचाच यूज किंवा त्याचं रिसायकलिंग होत असतं कंटिन्युअसली. पण काही ठिकाणी आपण असंही करू शकतो की जर जंगल तुमच्या आजूबाजूला असेल तिथला पालापाचोळा तुम्ही गोळा करून आणू शकता. ओके, सो हिअर we are using the different types of waste material like animal excreta, kitchen waste, farm residue and forest litter. We are using all these organic waste as a vermicomposting material. In general, the animal dung which is mostly the cow dung, सगळ्यात जास्त युजफुल असेल तर ते काऊ डंग असतं. Then the dried chopped crop residues, they are द की रॉ मटेरियल. मग सगळ्यात जास्त युजफुल जर व्हर्मी कंपोस्टिंग मटेरियल कोणतं असेल तर ते आहे कावडंग आणि दुसरं आहे चॉप्ड केलेले क्रॉपचे रेसिड्यू, तुकडे केलेले मटेरियल. ओके, देन मिक्सचर ऑफ लेग्युमिनस अँड नॉन लेग्युमिनस क्रॉप रेसिड्यूज विच एनरिचेस द क्वालिटी ऑफ व्हर्मी कंपोस्ट. बघा लेग्युमिनस प्लांट आणि नॉन लेग्युमिनस क्रॉप. आता लेग्युमिनस म्हणजे काय, रूट नोड्यूल्स ज्यांच्यावर प्रेझेंट असतात, आपण ज्याला कडधान्य म्हणतो. ओके, लेग्युमिनस प्लांट. आणि नॉन लेग्युमिनस म्हणजे कडधान्य सोडून बाकी सगळे डाळी वगैरे हे ह्या लेग्युमिनसमध्ये येतं. आणि उरलेलं म्हणजेच काय, गहू ज्वारी बाजरी हे नॉन लेग्युमिनसमध्ये येतं. लेग्युमिनसमध्ये द्विदल आणि इथे नॉन लेग्युमिनसमध्ये साधे आपले बाकीचे क्रॉप्स येतात. मग हे दोघांचं मिक्सचर जर असेल तर आपल्याला काय मिळतं, जे काही व्हर्मी कंपोस्ट मिळणार आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं व्हर्मी कंपोस्टिंग मटेरियल असणार आहे. ओके, आता मटेरियल ते झालं, मग स्पेसीज कोणत्या वापरायच्या. सो हिअर वी आर युझिंग द डिफरंट स्पेसीज ऑफ द अर्थवर्म. ऑलरेडी इन लास्ट व्हिडिओ वी जस्ट लर्न अबाउट द डिफरंट स्पेसीज. सो आउट ऑफ दॅट द 2-3 स्पेसीज आर very important. For example, Ischia foetida, Eudrilus eugeni, and Perionyx excavatus, etc. Many other species are there, but we are interested in these three because they are converting the organic waste very fast into the compost, and since we are using these species. Here, the red earthworm is there, which is preferred. Red earthworm means the scientific name of the red earthworm is Ischia foetida. So the Ischia foetida, which is useful commonly as it having a high multiplication rate. बघा multiplication rate म्हणजे काय, already we studied in the last video that they are able to produce the large number of cocoons per year. एका वर्षात खूप जास्त ककून्स ते तयार करतात आणि जितके जास्त ककून तितके नंबर ऑफ अर्थवर्म्स जास्त तयार होणार आहेत आणि जितके नंबर ऑफ अर्थवर्म्स जास्त तयार होतील ऑब्वियसली तितकं जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कंटेंट हे बायो कंपोस्ट किंवा बायो फर्टिलायझर म्हणजेच वर्मी कंपोस्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो हिअर वी आर युझिंग द रेड अर्थवर्म as it having a high rate of multiplication and since they are able to convert
the organic matter into vermicompost within 40 to 50 days. बघा जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मटेरियलचं कन्व्हर्जन होतं व्हर्मी कंपोस्टमध्ये फक्त 40 to 50 डेजमध्ये. ओके, सिन्स इट इज द सरफेस फीडर इट कन्वर्ट्स ऑर्गॅनिक मटेरियल इंटू वर्मी कंपोस्ट फ्रॉम द टॉप. So here from all this discussion we are able to know that the red earthworm, that is the Escherichia foetida, which is the useful species in the process of vermicomposting. Okay, so which are the important characteristic feature of the Escherichia foetida? It is 3 to 10 centimeter in the length. If you are going to weigh a fully grown earthworm, it is 0.4 to 0.6 gram. Then these earthworms, when they hatched from the cocoon, they become matured after 50 to 55 days. Means after 55 days they are able to produce the cocoons. Then the conversion rate is very high. How? See the conversion rate here given. Okay, so here we are able to observe the rate of conversion. 2/1500 worms/2 months means 1500 worms in a 2 months they are able to convert the material, organic material. So the 2 ton of organic material is get converted here into the vermi compost. Okay, then the next one, cocoon production. The Escherichia foetida, which is able to produce one cocoon in every 3 days. Means we can say that after every 3 days a single cocoon is produced by the Escherichia foetida. And what is the incubation period? The incubation period of the cocoon, that is 20 to 23 days. Means after the formation of cocoon, when the cocoon get detached from the body of the earthworm, and when it is now separated from the body of earthworm, it is get mixed with the soil. After 23 days it will so after 23 days the new earthworms will come out. So that is the incubation period for cocoons. Okay, now there are two methods, basic method. Culturing techniques are there. The culturing technique of earthworms are there. So we are able to culture the earthworms on a small scale and on a large scale. So here culturing technique in a small scale. So you are able to observe here the technique which is useful in a small scale. Okay, and here these peoples, they are busy in forming a large size bed here. Okay, they are using the bricks here. Okay, so this is the large scale vermicomposting. So the two methods are there, small scale vermicomposting and the large scale vermicomposting. Okay, so in the next video we will discuss about the small scale and the large scale vermicomposting. Thank you.